मित्रांनो, गेल्या 9 दिवसापासून रयत सेवक बांधवांचं शिक्षण कार्यालयाच्या समोर सुरू असलेलं आंदोलन त्यांनी आज प्रत्यक्ष आंदोलनामध्ये उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला। बघू शकता हे जे धरणे आंदोलन सुरू आहे गेल्या 9 दिवसापासून आयुक्त कार्यालय या ठिकाणी सुरू असून याच्या पूर्वीसुद्धा त्यांनी आमरण अन्नत्याग उपोषण केलं होतं। अत्यंत प्रतिभावंत असे अभियोगिताधारक या ठिकाणी टेटमध्ये अतिशय चांगली मार्क्स मिळूनसुद्धा गेल्या जवळपास 1 वर्षाच्या आसपास कालावधी होते तेव्हापासून या बांधवांनी आपलं नियुक्ती मिळावी या कारणासाठी वारंवार आंदोलन करत आहेत। लवकरात लवकर यांना न्याय मिळावा यासाठी आपला पाठपुरावा सुरूच आहे। बोलताय का सर? बोला। नमस्कार सर, मी एक अभियोगिताधारक सतीश पालवे। मागील 9 दिवसापासून आम्ही इथं धरणे आंदोलन करत आहे। तर आमच्या जे आम्हाला माननीय आयुक्त साहेबांनी 27 सप्टेंबरला जे पत्र दिलं होतं आस्थापना बदलून मिळण्यासाठी आणि ऑक्टोबर अखेरपर्यंत आमची पूर्ण प्रक्रिया पूर्ण करू असं आम्हाला त्यांनी लेखी आश्वासन दिलं होतं। पण तरीसुद्धा त्यांनी ते लेखी आश्वासन पाळलं नाही आणि आज आम्ही त्यामुळेच इथं धरणे आंदोलन करत आहोत। नमस्कार, मी एक शिफारस पात्र उमेदवार। टेट परीक्षेत 152 स्कोअर असून पण आज मला फुटपाथवर बसायची वेळ आली। 3 वेळा आंदोलन करूनही जर प्रशासनाला जाग येत नसेल तर आमच्यासारख्या गुणवत्ताधारकांनी करायचं काय? बोला। आमच्यासोबत परीक्षा दिलेल्या आमच्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्या सर्वांची नियुक्ती होते आणि आमची का नाही? जोपर्यंत आम्हाला नियुक्ती भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून अजिबात उठणार नाही। या आंदोलनाचा भाग म्हणून प्रशासनाकडून आंदोलनाची दखल घेत 5 तारखेला निर्गमित झालेलं पत्र अभियोगिताधारकांना या आंदोलकांना देण्यात आलेलं आहे। आज प्रति अभियोगिताधारक उमेदवार पवित्र पोर्टल नियुक्त शिक्षक कृती समिती महाराष्ट्राचे विषय पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 अंतर्गत शिफारस पात्र अभियोगिताधारकांना आस्थापना बदलून समायोजन प्रक्रिया पूर्ण करीत नाहीत तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याबाबत जे काही निवेदन त्या ठिकाणी प्रशासनाला देण्यात आलेलं होतं संबंधित अधिकाऱ्यांना, त्या अनुषंगाने त्याचा दखल म्हणून हे पत्र त्या ठिकाणी आज आंदोलकांना देण्यात आलेलं आहे। या पद्धतीनं रिक्त पदावर आस्थापना बदलून देण्याच्या आपल्या मागणीबाबत या कार्यालयाकडून सविस्तर प्रस्ताव शासनाकडे 25 सप्टेंबर 2024 आणि 24 ऑक्टोबर 2024 रोजी सादर करण्यात आला आहे। जे काही मध्यंतरी आचारसंहितेच्या दरम्यान आणि इथं सांगितलेलं आहे दरम्यानच्या काळात राज्यातील विधानसभा निवडणुका असल्यामुळे शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाले नाहीत। म्हणजे जो काही प्रस्ताव पाठवलेला आहे 24 ऑक्टोबरला त्या बाबतीवर तर शासनाचे निर्देश प्राप्त होताच पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी। सदर वस्तुस्थितीची विचारात घेऊन आपले दिनांक 3/12/2024 पासून धरणे आंदोलन स्थगित करावे।
म्हणजे 3 तारखेपासून जे काही आंदोलन सुरू आहे ते स्थगित करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी श्रीराम पांझर्डे सर, डॉक्टर श्रीराम पांझर्डे सर, शिक्षण सहसंचालक आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत आज देण्यात आलेला आहे.